नमस्कार मंडळी, याआधी मी भोपळ्याचे घारगे बनवलेले आहेत. ती रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल. पण आज मी एक भोपळ्याची अगदी भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे. ती चवीलाही खूप रुचकर आहे आणि दिसायलाही खूप सुबक अशी असणार आहे. मी तर त्याला क्रिस्पी स्वीट पंपकिन असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चला तर मग आधी आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हा मी बाजारातून अर्धा किलो भोपळा आणलेला आहे. त्यातला मी आता अर्धा काढून घेते. म्हणजे वजनाला पाव किलो भोपळा आपल्याला घ्यायचा आहे. सर्वात आधी भोपळ्याच्या बिया काढून घेते. आता मी भोपळ्याचे साले काढून त्याचे छोटे तुकडे करून घेणार आहे. आता मी गरम कढाईमध्ये 1 चमचा तूप घालून भोपळा 2-3 मिनिटे चांगला परतून घेणार आहे. त्यात घालते आहे अर्धा वाटी गूळ. गूळ आपल्याला थोडाच घ्यायचा आहे, कारण जे आपण आपल्या रेसिपीसाठी सारण वापरणार आहोत ते सुद्धा गोडच असणार आहे. आता मी भोपळा गुळासोबत 5 ते 6 मिनिटांसाठी झाकण ठेवून चांगला शिजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि भोपळाही खूप छान असा शिजलेला आहे. आणि आता थोडं थंड करून आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करू. थंड झाल्यावरती आपल्याला भोपळा मॅशरने थोडा मॅश करून घ्यायचा आहे. भोपळा आपण छान असा मॅश करून घेतलेला आहे. आता आपण त्यात घालतो आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि हा मी घालते आहे अर्धा वाटी रवा आणि घालायचं आहे 1 चिमटी मीठ. हा गोडाचा पदार्थ असल्या कारणाने मीठ आपल्याला फारच कमी घ्यायचं आहे. आणि आता आपल्या रेसिपीला छान रंग येण्यासाठी आपण टाकत आहोत पाव चमचा हळद पूड. आता मी हे सर्व जिन्नस मिक्स करून पीठ मळून घेणार आहे. पीठ आपण पुड्यासाठी मळतो तसं मळून झालेलं आहे. पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून आपण पुढच्या रेसिपीकडे वळू. आता मी बनवणार आहे आपल्या रेसिपीसाठी लागणारं खोबऱ्याचं सारण. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी बारीक किसलेलं सुकं खोबरं, अर्धा वाटी गूळ. मी गुळाची पावडर घेतलेली आहे. जर पावडर नसल्यास किसलेला गूळ घेतला तरीही चालेल. आणि आता घालायची आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि आता घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार मनुका किंवा ड्रायफ्रुट्स. फक्त ड्रायफ्रुट्स घालताना ते बारीक केलेलेच असावेत. सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. आपलं जे सारण आहे ते थोडंसं सुकं आहे, तर त्यासाठी मी वरून टाकणार आहे 1 चमचा गरम केलेलं तूप. तूप टाकल्यानंतर चांगलं आपण मिसळून घेऊ. सारण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण येऊया झाकून ठेवलेल्या पिठाकडे.
पीठ आपण थोडं पुन्हा मळून घेऊ आणि त्याचे 2 भाग करून 2 मोठ्या आकाराचे गोळे बनवायचे आहेत. आता आपल्याला त्यातला एक गोळा घेऊन मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना मध्यमच लाटायची आहे, एकदम जाड किंवा पातळही नसावी. लाटलेल्या पोळीमधून आपण आता वाटीने पुऱ्या पाडून घेणार आहोत. आता आपल्याला त्यातली एक पुरी घेऊन जेवढं मावेल तेवढं सारण भरून आपण मोदकाला कसं बंद करतो तसं बंद करून त्याचा एक थोडा चपटा असा गोळा तयार करायचा आहे. आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरी किंवा चमच्याच्या दांड्याने आपल्याला भोपळ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता गोळ्याला छान असा आपण भोपळ्याचा आकार दिलेला आहे. आता आपण मधोमधच एक लवंग रोवायची आहे, ज्याने आपली रेसिपी क्यूट भोपळ्यासारखी दिसणार आहे. क्यूट मिनी भोपळे तर आपले तयार झालेलेच आहेत, पण त्याचा आस्वाद घ्यायला आपल्याला आधी आता तळावे लागतील. तर त्याच्यासाठी फ्लॅट कढई घेऊन मंद आचेवरती तूप गरम करून आपले मिनी भोपळे सोनेरी रंग होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत. तळताना आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गरम गरम तूप सोडत राहायचं आहे. मिनी भोपळे छान असे तळून तयार झालेले आहेत. खूप छान आणि सुबक असे मिनी भोपळे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता भोपळ्यातील सारणही बघा कसं छान असं भरलेलं दिसत आहे, ज्याने आपली रेसिपी आहे ती खूप रुचकर अशी लागणार आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेलच. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या वेगळ्या रेसिपीसाठी काही नाव सुचल्यास किंवा काही सूचना असल्यास नक्की कमेंट्स करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.